आता वाजत आहे पहाटेचे 5 आणि फायनली आमचा तो दिवस आलेला आहे ज्या दिवशी आम्हाला जायचं होतं. आणि अशा प्रकारे आम्ही रेडी होऊन निघालो आहे. आणि इथून आम्ही 2 जण निघणार होतो, कारण की आज आम्हाला पहिले काम होतं की सगळ्यांना पिकअप करायचं होतं. सो सगळ्यांना पिकअप करण्यासाठी आम्ही इथे झालेलो आहोत रेडी. आणि आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत सगळ्यांना घेण्यासाठी. तर इथून गेल्यानंतर सगळ्यात पहिले आम्हाला पिकअप करायचं होतं सागर दादाला, कारण की तेच येणार होते आम्हाला गाडी घेऊन तिथपर्यंत सोडवण्यासाठी. आणि सो आम्ही घरापासून पहिले निघालो सागर दादाला पिक करण्यासाठी. तिथून नंतर आमचा सेकंड स्टॉप होता, आम्हाला कृतिकाला पिक करायचं होतं काठेगल्लीमधून. आणि आम्ही 8 जण असल्यामुळे आणि आमचं सामानही खूप जास्त होतं, म्हणून आम्ही 2 कार केल्या होत्या आणि आम्ही सगळेजण 4-4 तिथे डिवाईड झालो होतो. तर इथून तिला पिकअप केल्यानंतर आम्ही पोहोचलो आमच्या मेन पॉईंटवरती, जिथे आम्हाला भेटले सगळेजण. ऐश्वर्या, नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप दिवसानंतर खूप खूप स्वागत. तर आजचा जो ब्लॉग आहे तो स्पेशल आहे काय ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. पण आज मी एकटी नाही आहे, आज आहे माझ्यासोबत माझी फ्रेंड कृतिका. हॅलो. ओके, तर कृतिका आणि मी आम्ही दोघी जणी स्कूल फ्रेंड आहे. स्कूल म्हणजे तुम्हाला प्रश्न पडेल की अजून पण आम्ही स्कूलमध्ये जातो, तर येस, आम्ही टीचर आहेत आणि आम्ही सोबत स्कूलमध्ये असतो. सो आम्ही स्कूल फ्रेंड आहे. आणि आम्ही बऱ्याच दिवसापासून प्लॅन करत होतो काहीतरी, आणि फायनली आज ते सक्सेसफुल झालंय. येस. हां. आणि तुमच्यासोबत पण असं कधी झालंय का, कधी तुम्ही कुठेतरी ट्रिप प्लॅन करतात, देन तुम्ही त्याची तयारी करतात आणि नंतर ते कॅन्सल होतं? तर आमच्याकडे पण असं होतं, आमच्याकडे बऱ्याच वेळा झालंय. आमच्या खूप सारे ट्रिप कॅन्सल करत फायनली मोठी ट्रिप आज आमची सक्सेस होतीये. आणि सो म्हणून आम्ही हा स्पेशल ब्लॉग बनवतोय, कारण की आमच्या मेमरीज सगळ्यांच्या राहायला पाहिजे सोबत. आणि ही आमची फर्स्ट आणि मोठी ट्रिप आहे आणि आम्ही खूप दिवसापासून त्याचं प्लॅन करत होतो आणि खूप वेट पण करत होतो आणि फायनली आज आम्ही चाललोय. तर आमच्या या ब्लॉगमध्ये आम्ही पुढे तुम्हाला दाखवणार आहोत की आम्ही किती मजा केली आहे. कुठे गेलो ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल. त्यासाठी तुम्हाला माझा ब्लॉग कंटिन्यू बघावा लागेल. ठीक आहे, तर बघूयात पुढे काय काय होतं ते. खूप सारी मज्जा घेऊन येतो. येस. सो आम्ही सगळेजण पोहोचलो आहे स्टेशनवरती. ॲक्च्युली सकाळी 10:30 वाजताची आमची होती ट्रेन. सो आम्ही रस्त्यात कुठेच नाश्ता करण्यासाठी थांबलो नाही, कारण की आम्हाला ऑलरेडी उशीर झाला होता. आणि इथे आल्यानंतर कळलं की आमची जी ट्रेन आहे ती 1 तास डिले होणार आहे. सो सगळ्यांना खूप भूक लागली होती आणि सगळेजण इथे स्टेशनवरतीच चालू पडले खाण्यासाठी. आणि हे आहे कल्याण जंक्शन आणि आता थोड्याच वेळात आमची ट्रेन येणार आहे आणि आम्ही निघणार आहोत जाण्यासाठी. सगळ्यांना खूप भूक लागली होती, म्हणून ट्रेनमध्ये बसल्यानंतर आमचा पहिला प्रोग्राम होता जेवण करण्याचा. आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी पिला चहा. आणि ट्रेनमध्ये बसून आम्हाला खूप बोर झालं होतं, त्यानंतर आम्ही बनवल्या रील्स. आणि आता वाजले होते रात्रीचे 2 आणि हमसफरसोबत सफर करून आम्ही फायनली पोहोचलो आमच्या आवडत्या प्लेसवरती. आणि इथे पोहोचल्यानंतर इतकी थंडी होती की थोड्या वेळ आम्हाला सुचलंच नाही की आम्हाला काय करायचं आहे. आणि त्यात सकाळी झोपेतून उठून व्हिडिओ करायचा हा एक नवीन एक्सपिरियन्स मी घेतला. आम्ही सगळेजण आलेलो आहे आमचं खूप सारं सामान घेऊन स्टेशनच्या बाहेर. आणि इथून आमचं हॉटेल जे आहे ते 5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. सो आता आम्ही बघतोय की
आम्हाला कसं जाता येईल हॉटेलमध्ये ते. आणि आमचं खूप सारं सामान होतं, त्यामुळे आम्हाला करावे लागले 2 वेगवेगळ्या ऑटो. आणि खरंच विशेष नवल वाटलं ह्या ऑटोवाल्या दादांचं की आत्ता वाजले होते रात्रीचे 3 आणि 3 वाजता इतकी थंडी असूनसुद्धा हे दादा त्यांचं काम करत होते. आणि जाता जाता दादांनी आम्हाला बरीच इन्फॉर्मेशन दिलं की तुम्ही कुठे फिरू शकतात, कुठे नाही. आणि त्यांनी जाता जाता तिथले बरेच ठिकाणांचे रस्तेही आम्हाला सांगितले. आणि आता वाजले आहे रात्रीचे 2:15 आणि आम्ही पोहोचलो आमच्या हॉटेलवरती. पण खूप उशीर झाल्यामुळे कोणीच दरवाजाच उघडला नाही आणि आम्ही 5 मिनटं हॉटेलच्या बाहेरच उभं राहिलो. आणि हॉटेलमध्ये आम्ही खूप उशिरा पोहोचलो होतो, त्यामुळे आम्हाला एकच रूम मिळालं होतं आणि आम्हाला सगळ्यांना त्या एकाच रूममध्ये ॲडजस्ट करायचं होतं. सो असा गेला आजचा आमचा पहिला दिवस. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.